महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळात पाहिलं की अनेक सावकारांच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले म्हणून त्या सावकारांनी घाण ठेवले आहेत। अनेक ठिकाणी सावकारांनी त्या शेतकऱ्यांच्या मुलीवर त्यांच्या बायकावर शेतकऱ्याच्या व्याजाचे पैसे भेटलेले म्हणून त्यांच्यावर अतिप्रसंग केलेला आहे। असं मोठा कडक कायदा सरकारने कशा करता केला आणि हा कडक कायद्याचा गैरवापर करून आज सावकारीच्या माध्यमातून पैसे मिळते म्हणून घरात जायचं आणि त्या मुलीवर नजर टाकायची आणि कोर्ट देखील त्याला काही शहानिशा न करता सोडत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्या ऑर्डरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये जाणार। आणि माननीय माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही मी आपल्या मंत्र्यांना विनंती करेन, स्वतःही त्या ठिकाणी भेटेल किंवा अधिवेशनातही उचलेल की या गावामध्ये जो सावकार हैदोस चालू आहे, ज्या लोकांच्या शेत्या हडप करणं चालू आहे, त्या शेत्या त्या लोकांना परत देण्याचं काम आपण लोकांनी करावं। सगळे आदिवासी लोक आहेत, आज सगळे भयभीत झालेले आहेत आणि हा सावकार इतका मुजोर आहे की त्यांनी पैसे फेडल्यानंतर त्यांच्या सातबारावर 3-3, 4-4 लाखाचं कर्ज काढून पुणे यांच्याकडे पैसे लुबाडतो आणि ते कर्ज या लोकांना फेडायला लागतं। एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून जो सावकार पैसा करता मुलीला विकायला लावतो, अशा मुजोर सावकाराची मस्ती महाराष्ट्र सरकारने उतरवली पाहिजे। हेच माझं आपल्या तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करतो। सुनील बुरड हा मलकापूरचा एक व्यावसायिक आहे। या गावामध्ये त्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या खरेद्या करून त्यांना चक्री व्याज दराने पैसे त्या ठिकाणी दिले आणि 11 शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या। 1 लाख दिले असतील तर त्याचे 6 लाख वसूल केले, 50,000 दिले असतील तर 5.5 लाख वसूल केले आणि एक कुन्नीबाई चव्हाण नावाची महिला आहे, त्या महिलाचे पती वारले आणि त्याच्या पतीचं कर्ज त्या बाईवर आलं तर ते फेडता येत नव्हतं, मुलं लहान होती आणि एक मुलगी तरुण झाली तर त्यांनी ती मुलगी राजस्थानला विकायला लावली। 4 लाखामध्ये ती मुलगी विकायला लावली आणि यांच्याकडे 2 लाख असं 1 लाखाचे 6 लाख कर्ज त्या ठिकाणी घेतलं आणि विकून त्या मुलीचं नगर लावलं आणि स्वतःचे पैसे फेडून घेतले। आता